चला लगेचच विनंती आहे, मंचावरती यायचं आहे। या स्पर्धेला 5 रात्री 4 चांद लावले, ज्याच्या आवाजातून नाव आहे जयेश भोसले सर। प्लीज चला या, जयेश भोसले सरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल। आयोजकांना विनंती असेल, ज्ञानेश्वरजी जयेश भोसले सरांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल। दिनेश बंडा चला मंचावरती यायचं आहे। दिनेश बंडा, सर्व आयोजक सध्या मंचावरती या। जाताना अगदी पाहुण्यांनाही त्या ठिकाणी आपण आमंत्रित करणार आहोत। आणि या स्पर्धेला दिनेश बंडा आणि त्याचबरोबर चला रवींद्र पाटील, त्याचबरोबर हर्ष बंडा, विनंती असेल सर्वांनी लगेचच मंचावरती आणि सर्व टीमला समोर या। ग्रीष्मा 11 एसीसी मोठीजुई, वरद दारावे दोन्ही टीम, त्याच्यानंतर बिंगारी आणि भेंडकल चारही टीमना रिक्वेस्ट असेल की प्लीज आपण समोर यायचं आहे। आणि समोर कॅमेराला आता ब्लॉक करू नका, आपण सर्वांनी समोर इकडे बाजूला थांबायचं आहे। अर्चितजी यांच्या बाजूला कुणीही थांबू नका, सर्वांनी अगदी बाजूला व्हायचं आहे। महत्त्वपूर्ण सामना आणि त्या सामन्याचा अंतिम टप्प्यात चला तर मी विनंती करेन, येस भाई चला तर या ठिकाणी उपस्थित सर्व टीम समोर या। बक्षीस वितरणाला सुरुवात होतोय, त्याच्या अगोदर काही राहिलेले निवडक सन्मान या ठिकाणी आपण करूया। त्यातीलच एक सन्मान, समालोचक, निवेदक, सूत्रसंचालक हे सत्यकथेच्या अंधारात असतात, सर्वांचे सन्मान होऊन जात आहेत, परंतु समालोचक किंवा निवेदकाच्या हातात माईक असतो। अशा वेळी सन्मान होणं खरं तर फार, किंबहुना 2016ला भाऊसाहेब आम्ही एक खरं तर आमच्या रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण बिरुद दिला जातोय। माझे गुरुवर्य रत्नाकर गाताडे अख्ख्या उरण नाही, मुंबई, ठाणा सर्वकडं अगदी सर्वांना सर्वश्रुत असणारे एवढे मोठे निवेदक की आमच्यासारखे 100 निवेदक ज्यांच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे, यांना रायगड भूषण हा पुरस्कार नव्हता। थोडंसं कधीतरी अगदी मनामध्ये शल्य किंवा दुःख वाटलं आणि म्हणूनच पहिला सन्मान हा निवेदकांचा किंवा समालोचकांचा व्हावा। आणि आजच्या कार्यक्रमाला आमच्या पंखांना बल, आमच्या पाठीला अगदी पाठबल देणारे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी असताना तुमच्या नवी मुंबई उपनगरातून, मुंबईच्या किंवा ईशान्य मुंबईमधून अनेक समालोचक या ठिकाणी आले, परंतु 5 रात्री हा आवाज, खरं तर या समालोचकाबद्दल सांगितलं की हा आवाज जर या मैदानानं ऐकलं नाही तर हा मैदान आजारी पडतोय, म्हणून ती औषधाची मात्रा जशी असावी तशी आवाजाची मात्रा द्यावी लागतोय। नाव आहे जयेश भोसले, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल। मी विनंती करेन सन्माननीय आदरणीय भाऊसाहेबांना की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते संसदेमधील एक चोखंदल नेतृत्व, भाऊसाहेबांचा एक स्वभाव आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठालाच्या माथी हाणू काठी, सातत्यानं कार्यतत्पर राहणारा खासदार। आणि या खासदारांच्या पवित्र शुभ हस्ते भाई चषकाचा सन्मान जयेश भोसले आपल्याला आपल्या कर्तृत्वासाठी। तदनंतर दुसरा सन्मान आहे, 365 दिवसातून सर्व दिवस व्यस्त असताना खरं तर कस्टम हाऊस एजंट म्हणून CHA मध्ये कार्यान्वित होते। खरं तर हा व्याप वाढला, मायक्रोफोननं वेड लावलं आणि मायक्रोफोनच्या प्रेमात पडले। सध्या महाराष्ट्रात प्रसिद्धीत असणारे समालोचक, नाव आहे चंदू शेट्टे, घाटकोपर, बर्वेनगर, भटवाडी, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल। मी परत एकदा भाऊसाहेबांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभ हस्ते त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या मंचावरती व्हावा। चंदू शेट्टेंसाठी, समालोचकांसाठी जर खेळाडूंनी टाळ्यांचा प्रतिसाद दिला तर फार बरं वाटेल आमच्या मनाला। चंदू शेट्टे काही नाव नाही, एक दर्जा आहे, तर चंदू शेट्टे सर यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती होतोय। त्याच्यानंतर हे चोखंदल क्षणचित्रांची मांदी आली, कॅमेऱ्याच्या कोनात कैद करून प्रसारित करण्याची सेवा जरी यूट्यूबची असेल तरी यूट्यूबला आमच्या PTC चॅनलनं कव्हर केलं आहे। PTC चॅनलचे फाउंडर केतन दलवी, चला या केडींना विनंती असेल झटपट मंचावरती यायचं आहे। PTC लाईव्हचे हे आमच्या कॅमेरामनला अगदी या ब्रॉडकास्टिंगवरून प्रत्येक कॅमेऱ्याचा अँगल चोखंदल प्रसारित करताना आमचे ब्रॉडकास्टर आहेत, CEO आहेत PTC लाईव्हचे आदरणीय सन्माननीय भाऊसाहेबांच्याच पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आज सन्मान होतोय।
त्यांच्या समवेत सन्माननीय सुधीरजी घरत साहेब. तदनंतर जाऊया साऊंड ऑपरेटिंग उत्तम. फक्त टेनिस क्रिकेटमध्ये काही नावं आहेत, त्यातील एक नाव स्वरा ऑडिओ टेक, आणि त्याला सातत्यानं त्या कीशी खेळत असताना त्या अगदी प्रत्येक त्या मिक्सरसोबत खेळत असणारं नाव आहे. समय सूचकतेमध्ये अग्रगण्य असणारा DJ मॅडी पंडित यांचं शुभागमन आहे. आणि या मॅडी पंडित यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. भाऊ, त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा सन्मान म्हणजे आज तुम्ही ठाणे जिल्ह्यात जा किंवा महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, एखादा प्रोग्राम 100% यशस्वी करण्यासाठी एक निवेदक लागतो. आणि निवेदक म्हटलं तर आज म्हणजे महाराष्ट्रात भरपूर निवेदक आहेत, पण माझ्या मते महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक कोण आहेत तर त्यांचं नाव आहे नितेश पंडित सर. या ठिकाणी येत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांचं काम आहे, जे जातात तिथे संपूर्ण कार्यक्रम आपलासा करून टाकतात काही क्षणामध्ये. असे महाराष्ट्रातील नंबर 1चे निवेदक नितेश पंडित सर यांचा सन्मान खासदार संजय दिना पाटील साहेब म्हणजेच भाऊंच्या शुभ हस्ते केला जातोय. विशेष सन्मान नितेश पंडित सर यांचा. त्यांच्या आवाजाने मात्र या स्पर्धेलाही अगदी मंत्रमुग्ध करून टाकलं. नितेश पंडित सर यांचा विशेष सन्मान या बाई चषकाच्या माध्यमातून. या चला, समोरून एक प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी सुद्धा कॅश प्राइज असेल. सुधीरभाई घरत यांच्या वाढदिवसाची डेट आयोजक सोडून इतर कुणी सांगू नका आणि लीक नसावं. कुणीतरी यावं आणि इथं सांगावं, त्याला काही कॅश प्राइज दिली जाईल. या चला, कुणीतरी एकाने समोर येऊन सांगायचं आहे. आयोजकांमधून सांगू नका. आयोजक नसेल त्यानं या आणि समोर सांगायचं आहे. चला या. अजून एक सांगू का, खूप हुशार हे आयोजक नाहीत, आयोजक आहेत. 7 ऑगस्ट आयोजक आहेत खरं तर. या ठिकाणी आयोजकांपैकी आणि निश्चितच इथं अजून एक सांगू का, ऑगस्ट महिन्यामध्ये तेजस्वी लोक जन्माला येत आहेत, हुशार लोक. तर सन्मान आहे आणि भाऊसाहेबांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी दिला जाईल. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. शिवसेनेचे शाखा प्रमुख आपल्या नवघरचे आहेत अविनाश मात्रे, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. आणि तदनंतर पंच येस येस निश्चितच एक शब्द आहे उद्धव साहेब ठाकरे आणि अगदी आमचे पक्षप्रमुखांच्या भेटीसाठी हा सांगावा. खरं तर ऑगस्ट महिन्यात निश्चितच हा सन्मान परत एकदा मातोश्रीवर होताना दिसेल याची एक शाश्वती आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. एवढा मोठा सुवर्ण क्षण, बंधन धाग्याचं कालीज वाघाचं, हे शिवबंधन ऐऱ्या गायऱ्यांना पेलता येत नाही. ज्याच्या मनात आणि उरात शिवभक्ती आहे ना तो पेळेल, असे शिवसेनेचे शिलेदार अविनाशजी म्हात्रे. आणि अजून एक सांगू का साहेब, तुमच्या स्पर्धेला मी भांडूपमध्ये आल्यानंतर एक पंच होता, छान पंच, आणि त्याची एक वेगळी शैली आहे. अगदी आवाज त्या मैदानातून आमच्या कॉम्बॉक्सपर्यंत यायचा डिलिव्हरी करताना प्रत्येक चेंडू. स्पर्धेतील माझा अविभाज्य घटक कोणता असेल, कारण खेळणारे खेळाडू खेळून जात आहेत, समालोचक मायक्रोफोनवरती बोलून जात आहेत, मान्यवर सन्मान स्वीकारून जात आहेत, परंतु वातीपेक्षा सर्वात जास्त तापत कोण असेल तर समयी, आणि त्या समयीचं काम करतायत माझे पंच. तिन्ही पंचांना विनंती असेल, चला तिघांनी. राजेंद्र घरत आमच्या उरण पंच असोसिएशनचे मुख्य पदाधिकारी आहेत, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि खजिनदार, त्यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होईल. निश्चितच या ठिकाणी माली सर यांचा आदरपूर्वक सन्मान होईल आणि त्यांच्या अगदी अंगावरती हा मायेचा वस्त्रालंकार दिला जाईल. मला फक्त प्रेक्षकांकडून तुम्हाला एखादा निर्णय चुकीचा दिला असेल,
मनामध्ये उरामध्ये तशा प्रकारचा भाव न ठेवताना टाळ्यांचा प्रतिसाद तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. प्रशांत माली सरांसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. तदनंतर राजेंद्र घरत आमच्या संपूर्ण असोसिएशनचे कोषाध्यक्ष आहेत आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान या तिन्ही पंचांनी रत्नागिरीमध्ये रत्नागिरी प्रीमियर लीग खारवी समाज थांबायचा आहे. त्याचबरोबर राजेंद्र घरत यांचा आदरपूर्वक सन्मान आहे आणि त्याचबरोबर संदीप पाटील माऊली आहेत. रत्नागिरीमध्ये दोपावकर, त्याच्यानंतर अनेक खरं तर अगदी चैतन्य दोपावकर असेल, त्याच्याबरोबर समीर जे असणार, अनेक जणांची मनं जिंकली खरं तर या पंचांनी. अंपायर, ऑफिशियल, रेफरी, ज्युरी तर संदीप पाटील जासईमधील आहेत, त्यांचा आदरपूर्वक सन्मान सुधीर घरत आणि तदनंतर भाऊसाहेबांच्या पवित्र शुभ हस्ते. येस, तर या पंचांचा मी प्रशांत माली सरांना विनंती करतोय आपण समोर या. मी त्या पंचांचं ऐकलं होतं, आज तुमचं ऐकायचं आहे स्पर्धेबद्दल आणि स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काही शब्द. फारच सुंदर, खरोखरच फारच सुंदर स्पर्धा आयोजित केली आणि आमच्यासारख्या MCA पास झालेल्या पंचांना आमच्या पॅनलला बोलवलं. खरोखर या स्पर्धेसाठी दिनेश बंडाने आम्हाला रिक्वेस्ट केली की सर तुम्ही काही करून पाहिजे, जर स्पर्धेला चांगले पंच असतील तर स्पर्धा यशस्वीच होते. थँक्यू. खरं तर MCA पास पंच म्हणून असणारे पंचांचा स्क्वॉड राहिला, परंतु आम्हा समालोचकांच्या पाठीच्या कण्याचा सन्मान व्हायचा राहिला आहे. नाव आहे स्कोरर मंथन, त्यांनीही MCAची परीक्षा खरं तर स्कोरिंगमधून पास केलेली आहे. मंथन, जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असणार आहे. तर एक उत्तम स्कोरर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. स्कोर बोर्डवरती हलती धावसंख्या सातत्यानं समालोचकांना मायक्रोफोनवरून प्रसारित करण्यासाठी यांचं योगदान राहिलं अनेक स्पर्धांना. नाव आहे मंथन भोईर, मंथन पाटील. तदनंतर निहाल मंडप डेकोरेटर्स हा फॉर्म उभा केला, शामियाना उभा केला. तर निहालजी यांनी लगेचच मंचावरती यायचं आहे आणि निहालजी यांचा आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल. खरं तर भाऊसाहेब, आपण ज्या शामियान्यात स्नेहभोजन घेण्यासाठी तिकडे गेलात, किंबहुना काहीशी विश्रांती घेण्यासाठी, तो शामियाना खरं तर या निहालकडून साकारला गेला, जिथं आपण वैशाली कॅटर्स अँड इव्हेंटच्या माध्यमानं उत्तम सुगरणीच्या हाताची चव असणारं स्नेहभोजन चाखला अनेकांनी. तर जाऊया स्पर्धेतील महत्त्वपूर्ण घटक. दक्ष आणि त्याचबरोबर भरत या सर्व ज्या स्पर्धेच्या रील्स आता इंस्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमानं शेअर केल्या गेल्या, प्रसारित झाल्या, तर दक्ष आणि त्याचबरोबर भरत यांचा आदरपूर्वक सन्मान होईल. या ठिकाणी अगदी त्यांना मायेची आणि प्रेमाची उबदार शॉल, वस्त्रालंकार, सौंदर्याचं सुगंधित पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर एक गोड मोमेंटो देऊन, एक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातोय. चला निकाल द्या आणि प्रेमनाथजी यांना विनंती असेल, प्लीज आपण चला वरती मंचावरती यायचं आहे. प्रेमनाथ, खरं तर या व्यक्तिमत्वाला तुम्ही पाहिलं, एक असा घटक असतोय ऑफिस बॉय, ड्रोन ऑपरेटर आहेत आमचे, त्यांचा या आदरपूर्वक सन्मान या मंचावरती होताना दिसेल भाऊसाहेबांच्या पवित्र शुभ हस्ते. आणि ज्या स्पर्धेत सन्मान कुणाचा राहिला आहे असं होऊ शकत नाही, राहिला असेल तर चुकूनच. चला तर प्रेमनाथ हा घटक असा आहे की स्पर्धेतील अगदी एक ग्रेट घटक आहे आणि सांगू शकेन की या स्पर्धेला स्वच्छ आणि छान धावपट्टी अगदी आमची पीच म्हणून क्लीन करण्याचं काम या संपूर्ण अगदी कार्यक्रमातील मुख्य असणाऱ्या अनेक काही, तर प्रेमाजी यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी होताना दिसेल. तर चला जाऊया बक्षीस वितरणाकडे. लिस्ट येऊ द्या आमच्याकडे. या लास्ट फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो आहे अंतिम टप्प्यातील. फायनल मॅच ज्यामध्ये 10 चेंडू 17 धावा, 1 षटक हाताळलं,
आणि 2 विकेट्स प्राप्त केल्या होत्या. नाव आहे फायनल मॅचचा हिरो धीरज भोईर, वरद दारावे टीमचा. वरद विनायक दारावे या टीमचा धीरज ठरला जातोय या सामन्याचा सामनावीर. आदरणीय मुख्य अतिथी, परत एकदा भाऊसाहेबांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते धीरज भोईर टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. नेक्स्ट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण ठरला असेल या टुर्नामेंट्समध्ये? आवाज येऊ द्या खालून मैदानातून. भावेश, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. व्हीडी स्पोर्ट्स बेंडकल संघाचा ज्यांनी 6 कॅच पकडल्यात, हितेश भोईर द बेस्ट फिल्डर ऑफ टुर्नामेंट भाई ट्रॉफी 2025. 2025च्या या ट्रॉफीचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याच्या कपड्यावरूनच समजणार. मामाजी वाकोडे, तदनंतर सुमितजी, मामा मंचेकर. आपल्याला विनंती असेल आपण या मंचावरती. तर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर ऑफ भाई ट्रॉफी 2025 2025च्या भाई ट्रॉफीचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला. नाव आहे हितेश भोईर. व्हीसी बेंडकल संघाचा हा क्षेत्ररक्षक आहे. 6 झेल पकडल्या. तर हितेशला फक्त एक प्रश्न असणार आहे. बेंडकल म्हटलं तर नवघरच्या अगदी साहेब बाजूला असणारं गाव आहे. त्याचं होम ग्राउंड असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. मैदानाचा अनुभव होता का 6 विकेट्स किंवा 6 झेल घेताना? या मैदानावर आम्ही म्हणजे जेव्हा जेव्हा भाईचषक होतो तेव्हा तेव्हा आम्ही भाईचषकामध्ये सहभाग घेतो. धन्यवाद करेल आयोजकांचं की आम्हाला दिनेश दादा असतील किंवा वेगळे सर्व नवघर क्रिकेट असेल सर्वजण असे आम्हाला एंट्री देतात. आयोजकांचे देखील धन्यवाद करेल आणि सर्वांचे आभार मानेल. थँक्यू. खरं तर एक छानशी बाईट त्यानं दिली. भाई चषक सौजन्य नितीश प्रकाश ठाकूर बेंडकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. बेंडकलच्या नितीश ठाकूर यांची एक सायकल बेंडकलमध्ये जातो आहे. बेंडकलकरांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. नाव आहे हितेश भोईर. संयोजकांनी लगेचच त्याला अगदी सायकल खाली. तदनंतर सर्वोत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर कोण असेल या प्रतियोगितेतील, या शृंखलेतील, या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट बॉलर? आवाज येऊ द्या. बेस्ट बॉलर ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघाचा. नाव आहे रायझिंग स्टार, अंडर 18 मध्ये खेळणारा खेळाडू आहे. नाव आहे हर्ष बोपी. गेल्या MPL मध्ये छान खेळला आणि त्याच्यानंतर कालच मला वाटतोय पहिल्या दुसऱ्या रजनीत 10 विकेट्स घेतले होते. अगदी एक अंतिम सामन्यात खरं तर एक चौकारी ज्यांनी थांबवला होता. अजून अगदी ज्याच्या ओठावरती मिश्रूक नाही तो सध्या ठरतोय भाई ट्रॉफीचा बेस्ट बॉलर. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. मामा मंचेकर त्यांचे पिताश्री आहेत. रमेश भोपी यांना बोलवायचं वरती. चला या रमेश भोपी मंचावरती या. येस, बाईंच्या मॅचेस म्हणून नितेश ठाकूर बेंडकल यांनी खरं तर या सायकल आहेत, स्पोर्ट्स सायकल आम्हाला सुपूर्द केल्या. तर रमेश भोपी चला या मंचावरती. आता बापाचं आणि मुलाचं वय जर केलं तर तुम्हाला त्याचा विचार येईल. अतिशय कमी वयात वडिलांसोबत वडिलांच्या कर्तृत्वाची ओळख सांगणारा एक छानसा नाव आहे हर्ष रमेश भोपे. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. येस, वडिलांचा सन्मान असेल त्यांच्या कर्तृत्वाचा. पुत्र भावा ईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि रमेश भोपे तुमचं नाव तुमच्या समवेत खरं तर एका सर्वोच्च स्थानावरती घेऊन जाईल याच्यासाठी हा केला जाणारा सन्मान. नेक्स्ट सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण ठरला असेल? सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन 2025 मधील सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याला 100
ज्याच्या 119 धावा आहेत आणि 7 विकेट्स आहेत. पहिला तो ठरतोय, नाव आहे भिंगारी टीमचा आशिष परदेशी, बेस्ट बॅट्समन ऑफ भाई ट्रॉफी 2025. आशिष परदेशी. अभिजित चव्हाण सर, आपल्याला विनंती असेल, अभिजित चव्हाण सर त्यांच्याही मनगटावर ते शिवबंधन दिसतोय. आणि आमच्या भाऊसाहेबांच्या समवेत आशिष सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून फलंदाज ठरतोय. अभिजित चव्हाण यांच्या पवित्र शुभास्ते. आशिष, खरं तर तुलाही विचारलं जाईल, सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरतोय. शेवटी एक सामना हरल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरणार होतास. बॅट उत्तम चालली होती, आपण मैदानावरती पाहिली. लेग बिफोर विकेट्सनं बाद झाला असं मला वाटतोय. आणि त्यावेळेला कसं वाटलं मनाला? वाईट वाटला, तो टर्निंग पॉईंट ठरला. तोच टर्निंग पॉईंट राहिला आणि आम्हालाही समजलं आशिष गेला, बेंगारी टीम बॅकफुटला आली. काय वाटलं या स्पर्धेबद्दल आणि स्पर्धेच्या अनुषंगानं टॉप 4मध्ये आलात, कसं वाटतोय? स्पर्धा खूपच छान होती, आयोजन पण खूप छान होता. उरण तालुक्यामध्ये आम्ही भरपूर मॅचेस केलो, पण पनवेलमध्ये पण केलो, उरणमध्ये पण केलो. पण येथील टुर्नामेंट प्रॉपर मॅच झाली 5 ओव्हरची. याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद करतो आयोजकांचा. या बात 5 षटकांची. आणि आमचा एक संकल्प आहे, जर तुम्ही खेळाडूंनी सपोर्ट केलात तर पुढच्या वर्षी भाई ट्रॉफी ही 6 षटकांची ट्रॉफी निश्चितच असणार आहे. याच्याबद्दल काय म्हणू शकशील? नक्कीच नक्की आमचा पण सपोर्ट असणार, 100% खेळणार. थँक्यू. टाळ्यांचा प्रतिसाद असेल. बेस्ट बॅट्समन, सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला. आणि त्याच्यानंतर जाऊया चौथा, तिसरा, दुसरा, पहिला असं नाही, कारण आम्हाला ठाऊक आहे चौथ्या क्रमांकाचा चषक इकडे देऊ, मग आपण बाईककडे तिकडे जाऊ. तर या ठिकाणी अगदी तर चौथा आणि तिसरा क्रमांक नाही, कारण भाऊसाहेब काय होतोय, चौथ्या क्रमांकाला प्राईज दिली की त्यांचा स्कॉट धावपट्टीवरती फोटोमध्ये व्यस्त होतोय. त्याच्यानंतर दुसरा अशा प्रकारचे निघून जात आहेत. फक्त पहिल्या क्रमांकवाले थांबत आहेत. मग मॅन ऑफ दी सिरीजचा जो वेटेज आहे, कारण एका सामन्यात उत्तम कामगिरी केली की तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरतोय, परंतु पूर्ण टुर्नामेंट्समध्ये सगळ्यात जास्त अग्रेसर ठरणारा खेळाडू त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब दिला जातो आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला त्या खेळाडूचा खरं तर कौतुक सर्वांच्या समक्ष होणं गरजेचं आहे. आम्ही प्रोटोकॉल बदलला आणि मॅन ऑफ दी सिरीजचा वितरण होते. कोण असणार आहे मॅन ऑफ दी सिरीजचा मानकरी? अजून भावेश, आशिष, अंकेश, कोण असेल? क्लू देतो तुम्हाला. खरं तर ज्यांनी 64 चेंडूमध्ये 154 धावा काढल्यात, 1 षटक टाकलंय आणि 1 विकेट्स त्याला प्राप्त झालंय. नाव असणार आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मिस्टर UPL सीझन फर्स्ट अंकेश कामोटकर. अंकेश कामोटकर ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई संघाचा हा ठरला जातोय. आणि या ठिकाणी सागरजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभहस्ते पहिल्यांदा ट्रॉफी देतील, त्याच्यानंतर कीज द्या. यासाठी असणारी जी बाईक आपल्याला पाहायला मिळतोय, हिरो या ब्रँडेड कंपनीची EF 100cc अशी बाईक या ठिकाणी दिली जाईल. सागरजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभहस्ते सुधीर सामाजिक संस्थेमार्फत मालिकावीरची इके. टाळ्यांचा प्रतिसाद द्या. मिस्टर UPL सीझन फर्स्ट अंकेश कामोटकर ठरला. ACC मोठी जुई ग्रीष्मा 11 संघाचा हा खेळाडू ठरला. अंकेशला खरं तर विचारलं जाईल. अंकेश, एवढ्या मोठ्या खरं तर आज भाई ट्रॉफीमध्ये तुला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा मान, आयुष्यातील ही स्वप्नातील कितवी बाईक आहे? दुसरी बाईक आहे, कारण मी पहिलं ही बाईक आता मम्मीला मान करीन. ती बोलते की खेळायला जाऊ नको, तू रोज आजारी पडतोस, खेळायला जाऊ नको. मी तरी पण मी घरातून येतो बाहेर, ते रोज आजारी पडणं आणि तिला बेकार वाटतं रोज रोज. खरं तर त्याच्यानंतर सेकंड ज्या वेळेला तो मिस्टर UPL ठरला होतास, उरण प्रीमियर लीगमधील सुद्धा एक खरं तर मालिकावीरचा किताब जिंकला होतास, तेव्हा आणि तेव्हापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास? तेव्हाचा प्रवास चांगला होता. आता थोडामध्ये बॅग फुटला होतो मी,
आता थोडा डबल कराटे समाजाची मॅच झाली तेव्हापासून डबल चांगलाच खेळ होत चालला माझा. आपल्या भाषेचा वास आहे खरं तर त्याला ते असणं गरजेचं आहे. टाळ्यांचा प्रतिसाद द्या आणि त्याच्यानंतर अगदी आवर्जून उल्लेख करेन. हे सोडू नये आगरी कोली कराडी भाषेचा ना. आम्हाला कैक वेळेला पुण्यात कार्यक्रम करताना सांगतायत की तुमच्या भाषेतलं आणि न कुठंतरी चुकतंय. चुकलाच पाहिजे. ही आमच्या भाषेची ओळख आहे. अविजात भाषा माझी माय मराठी किंवा माझी मायबोली माझी मातृभाषा मी विसरू शकत नाही. याचा अभिमान खरं तर आमच्या या कोकण किनारपट्टीतील आगरी कुली कराडी या समाजाला आहे. आणि त्याच्यानंतर आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि दिनाचं मी धन्यवाद म्हणेन. तो एंट्री आमची कन्फर्मच करतो इथं. यांची टीम खरं तर सातत्यानं कन्फर्म करण्यासाठी दिनेश बंडा यांचं एक छानसं योगदान राहिलं आहे. आता बाईक वितरण किंवा बाईक देण्यासाठी लगेचच मी मान्यवरांना हां बाईक नंतर देऊ. चला तर त्याच्यानंतर जाऊया. चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला ज्याचं नाव आहे VC बेंडकल. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. बेंडकल टीम चला फुल स्क्वॉडमध्ये आपण यायचं आहे. पहिल्यांदा कर्णधार येईल आणि त्याच्यासोबत पाठीमागे क्यून रांगेत या. आणि या ठिकाणी अगदी तो एन्जॉय जश्न मनोरंजन असेल. आमच्या या कार्यक्रमाचे मुख्य बक्षीस वितरक आमचे सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय सन्माननीय संजयजी दीना पाटील विद्यमान खासदार. चतुर्थ क्रमांकाचा ट्रॉफी चषक जर पाहिलात तर प्रचंड कॅश प्राईज नकद राशी त्याच्यासोबत आहे. आणि त्याबरोबर चतुर्थ क्रमांकाचा PD बेंडकल PD स्पोर्ट्स बेंडकल लंकेश ठाकूर. चला तर या PD स्पोर्ट्स बेंडकल संघाचा कर्णधार अभिजित ठाकूर. उपसरपंच बेंडकल माजी उपसरपंच बेंडकल. तर या ठिकाणी अगदी मी भाईंना विनंती करेन PD स्पोर्ट्स बेंडकल PD स्पोर्ट्स बेंडकल PD स्पोर्ट्स बेंडकल. खरं तर ठाणकेश्वरच्या जयघोषानं सातत्यानं आवाज बेंडकलमध्ये दुमदुमला जातो. या वेळेला साक्षात पांडुरंगाची पंढरी तशीच विश्वविधात्याचं पंढरीनाथ भगवान या भक्तीत थांबायचं आहे. कर्णधार एका कर्णधारासोबत हे गुस थांबायचं आहे. चला तर बाकीचे प्राईज ग्रुप प्राईज आहे ते अगदी खाली मंचावरून थेट आपण जाऊया. मी मान्यवरांना विनंती करेन ग्रुप प्राईज आपण खाली डिस्ट्रीब्यूट करू वितरण करू. सन्माननीय भाऊसाहेबांना विनंती असेल की चला बेंडकल टीम तुम्ही एकाने थांबणं गरजेचं होतं ट्रॉफीच्या अगदी समक्ष. चला तर चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस वितरण झालं. आता महत्त्वपूर्ण तृतीय क्रमांक फायनलमध्ये मजल मारलेला संघ धारावे याच्यासोबत सेमीफायनलमध्ये. चला तर बाईकसाठी चला जाऊया. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट अंकेश कामोटकरला मंचावरती आमंत्रित केलं जातो आहे आणि या बाईकचा मानकरी ठरला जातो आहे जो अंकेश कामोटकर. त्या अंकेश कामोटकरला ही बाईक दिली जाईल. त्या अंकेश कामोटकरनं समोर यायचं आहे. संजयजी दीना पाटील सर्वांचे अगदी लोकप्रिय खरं तर हे खासदार. चला तर या ठिकाणी अंकेश कामोटकर या बाईकचं वितरण करायचं आहे. खरं तर HF 100cc हिरो या ब्रँडेड कंपनीची बाईक अंकेश कामोटकर यांना या ठिकाणी निश्चितच स्वप्नातील दुसरी बाईक. टुर्नामेंट्स खरं तर बऱ्याचशा झाल्या
परंतु या टुर्नामेंट्समध्ये टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. डेमो नाही तर ओरिजिनल की. वरद सुधीरजी गरत यांचे चिरंजीव सन्माननीय खासदार साहेबांच्या समवेत आता भाग्यविजेता ठरलेला कृष्णा भोईर, चला ही सायकल त्यांना द्यायची आहे. कृष्णा भोईर भाग्यविजेता ठरलेला आमचा कृष्णा म्हात्रे. कृष्णा म्हात्रे सकाळी उठल्यापासून धावपट्टीची साफसफाई, स्टेजमध्ये असणारी सर्व ही साफसफाई, तर कृष्णा म्हात्रे भाग्यविजेत्या प्रेक्षकाला ही सायकल या ठिकाणी यस, खरं तर ही स्वप्नातील बाईक. मोठी जुईकर टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा अंकेश कामोटकरच्या स्वप्नातील दुसऱ्या बाईकला. निश्चितच खरं तर या ठिकाणी परत एकदा फॉलोअर्स आहेत तुझे, त्याचबरोबर तुझे जे फॉलोअर्स आहेत, चाहते आहेत, प्रचंड गर्दी असतोय. आमचे समालोचक सांगतायत मोठी जुईची मॅच असेल की तुडुंब गर्दी असतोय. काय म्हणू शकशील या फॉलोअर्सबद्दल? फॉलोअर्समध्ये पहिले धन्यवाद मानेन, त्यांचा सपोर्ट असतो म्हणून मी इथं खेळतो. ते म्हणजे मी मॅच खेळलो नाही तरी त्यांचा मला सपोर्ट असतो आणि मॅच जिंकलो तरी पण त्यांचा सपोर्ट असतो मला. आणि प्रथमतः मी ओनरचा धंदामधील दीपक भोईर, मयूर पाटील, आतिश गावण यांचा धन्यवाद मानेन की टीम किती हरलो आता मध्ये 6 मॅचेसमध्ये ती 2 सेमीफायनल हरलो आणि 3 नंबर आले. डबल बॅक फुटला गेलो. 20 नाईट मॅच हरलो आम्ही. आता डबल 3 मॅचेसमध्ये आम्ही 2 नंबर मारले होता. कालच रेवदंडामध्ये अलिबागमध्ये मला वाटतोय 3रा प्राईज. बऱ्याचशा 20 मॅचेस हरल्यानंतर ही नाईट टुर्नामेंट्समध्ये एक चान्स. ऑल दी बेस्ट. परत एकदा शुभेच्छा दिल्या जात आहेत. आणि या टुर्नामेंट्समधील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला अंकेश कामोटकर. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. तर चला, भाग्यविजेता आहे प्रेक्षकांमधून. नाव आहे कृष्णा म्हात्रे. कृष्णा म्हात्रे. हर्षदजी यांना विनंती असेल आपण या आणि आमच्या या भाग्यविजेत्याला हर्षदभाई उनके कर कमलों द्वारा ही साइकिल, ये स्पोर्ट्स साइकिल कृष्णाजी म्हात्रे उनको टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. नेक्स्ट टीम आहे, नाव आहे आशिष परदेशीची टीम. टीमचं नाव आहे आणि किंबहुना बिंगारी. टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. बिंगारी टीम चला येथील 3य क्रमांकाचा मानकरी ठरला. एकीकडे आपण पाहू शकाल ज्या अर्चित पाटील यांच्या पवित्र शुभास्ते 3ऱ्या क्रमांकाचं वितरण केलं जाईल. आशिष परदेशी आणि त्याच्यानंतर या संपूर्ण टीमसोबत आपण जोडलो गेलो. कॅश प्राईज आहे 3य क्रमांकासाठी, 3ऱ्या क्रमांकासाठी. नाव आहे चंदू सर, बिंगारी टीम. आणि या बिंगारी टीमचा आपण पाहू शकाल बाई चषक 2025 समोर ऑन स्क्रीनवरती आपल्याला हे सर्व क्षणचित्र पाहायला मिळत आहेत. एक छानशा 3ऱ्या क्रमांकाच्या विजेत्याला दिलं जातोय एक छानसं चषक आणि त्या चषकासोबत नकद राशी कॅश प्राईज. वाव, टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे 3rd प्लेससाठी. थँक्यू, धन्यवाद सर्वांचं मनस्वी. परत एकदा अभिनंदन, मान्यवरांचे आभार. 2य क्रमांक आणि परत एकदा खरं तर बिंगारी टीम पनवेलमधील जिथं आपल्या MSCBचं सबस्टेशन आहे आणि त्याच्यानंतर दुसरा. आता दुसरा नसतोय, पहिलाच असतोय. माझे गुरुवर्य सांगायचे रेसमध्ये असणारे घोडे आहेत ना, मैदानात पळत असताना, धावत असताना काही घोड्यांच्या माना विजयाच्या सीमारेषेच्या बाहेर असतात, तर काहींची पावलं पाय बाहेर असतात. परंतु पहिली सीमारेषा छेदणारा घोडा अखेर अव्वल क्रमांकाचा ठरला जातोय, परंतु दुसराही तेवढ्याच ताकदीनं धावलेला असतोय. पहिला जरी असेल तरी उपविजेता म्हणून भाई ट्रॉफीचा ठरलेला 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला संघ नाव आहे अक्का देवी ACC मोठी जुई ग्रीष्मा 11 ACC मोठी जुई. तर अतिश गावण, मयूर पाटील,
दीपक भुईर. खरं तर आमच्या टीम पॅकरना रिक्वेस्ट असेल तुम्ही या समोर. आणि या ठिकाणी ACC ग्रीष्मा 11 मोठी जोई या संघाला धनेश कामोटकरचा स्क्वॉड आहे. एकीकडे नवदीप पाटील, जितेश भोईर, प्रणित पाटील, यश भोपी समोर सर्वांनी बसायचं आहे. सेकंड प्लेस असेल. हे चॅम्पियन नाहीत परंतु उपविजेता आहेत. त्यांच्या अगदी एन्जॉयसाठी एक छानसं गीत असेल DJ मॅडी जे KG पाटील यांना तुम्हाला फरमाईश केलेलं आहे. जय मल्हार. मयूर पाटील. पिस्तूल. रायगड आणि ठाण्यामध्ये कसं गाजतंय आमचं नाव. येस. आणि त्याच्यानंतर विकेटचे आर्यन पाटील यांच्याकडून कॅश प्राईज होते विकेटसाठी. आर्यन पाटीलकडून 2000 कॅश प्राईज. जोएलकडून यस षटकारासाठी आर्यनकडून होते. तर त्यांच्याकडून धनेश कामोटकर आपण या आणि आपला कॅश प्राईज घेऊन जायचा आहे. 2000 कॅश प्राईज असणार आहे. आणि त्याच्यानंतर महत्त्वाची अगदी पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. सांगितलं जातो आहे खरं तर धनेश कांबोटकर. मी वरद जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे धनेश कामोटकर. आणि त्याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण अगदी सूचना आहे. जिंकणारे जिंकून गेले. हरणाऱ्यांना सांगत असतो की ट्राय बट डोंट क्राय. लहरों से डरकर नौका दरिया पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. गोताखोर 100 बार समुद्र में डुबकी लगाता है लेकिन एक ना एक दिन वो मोती लेके आता है. जिंकणारे जिंकतायत त्यांना आवर्जून सांगतोय की जिंकण्यानं उन्मत होऊ नका आणि पराभवानं खचून जाऊ नका. ड्रीम टू टच द स्काय कॅन ओनली बी मेड ॲट द ग्राउंड लेवल. माणसानं या आकाशाला स्पर्श करण्याची स्वप्न पाहावीत परंतु जमिनीवरती राहून. आणि खरं तर उद्या उडण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांची जागा नियत दाखवायला थांबणार नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अखेर चॅम्पियन ठरला या भाई ट्रॉफीचा. नाव आहे ज्या संघाची दहशत आहे किंबहुना या सीझनला 35हून अधिक प्राइज मारलेल्या संघाला सुद्धा धूल चारली, गुडघे टेकावे लागले त्या टीम समोर. नाव आहे वरद विनायक धारावे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. आणि ट्रॉफी वितरण करताना विनंती असेल की आपले येस तर निश्चितच ज्याप्रमाणे अगदी आमच्या भाई ट्रॉफीचे मुख्य आयोजक आणि आयोजकांमध्ये अगदी अग्रस्थानी असणारे भाई यांचे चिरंजीव वरद. खरं तर वरद कन्स्ट्रक्शनच्या नावानं व्यवसायाला अगदी उत्तरोत्तर प्रगतीकडे घेऊन जाताना आणि त्याचबरोबर आज ज्या टीमनं खरं तर नावानं ही टीम खेळतोय त्या वरद विनायक सर्वांनी शूज रिमो. पहिल्यांदा ट्रॉफी घेताना आपल्याला एक महत्त्वाची कॅश घ्यायची आहे. ट्रॉफी नंतर आपल्याला दिली जाईल. आणि ट्रॉफी वितरण करताना निश्चितच आपल्याला शूज मात्र रिमूव्ह करायचे आहेत कारण समोर नाही इथेच फक्त शूज मोकळे करावे लागतील कारण ही पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी. आवडली असेल तर ट्रॉफीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. शूज सँडल वगैरे अगदी प्लीज आपल्या पायांमध्ये नसाव्यात ही महत्त्वपूर्ण सूचना आहे. हिंदवी स्वराज्याचा भगवा तोच माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भगवा. आणि सर्वांनी चला टीमचे सर्वांनी या. खेळाडू एका बाजूला वन साईड थांबतील. ज्या माऊल्यांनी रक्त आटवलं या स्वराज्यासाठी त्या माऊल्यांचं शिरस्थान पाहायला मिळतोय. समोर शमशेर आहेत. या शमशेरीवरती 3 स्टार आहेत. कैक गनिमांना धूल चारली ना की शमशेरीवर एक स्टार वाढला जायचा. तो आता पोलीस यंत्रणेत सुद्धा दिला जातो आहे. आणि अशा प्रकारच्या या ट्रॉफीला रोख रक्कम 1 लाख रुपये. आणि आपल्याला विनंती असेल अर्चितजी पाटील, वरद घरत, खासदार सन्माननीय संजयजी दिना पाटील साहेब आणि त्याचबरोबर
बोकडविराज शिवसेनेचे माजी शाखा प्रमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि म्हणूनच म्हटलं होतं हा भगवा लेण्यासाठी विजेत्या संघाचं अभिनंदन, मान्यवरांचे आभार, क्रीडा रसिकांचं कौतुक. समालोचक बंधूंच्या वतीनं त्यांचा मनस्वी आभार व्यक्त करतोय आणि हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. गुड नाईट. शुभरात्री. शब्बा खेर. चला लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले, झाले सारेच छुमंत.